नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कांदा पिकावर पीळ रोग ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि ही समस्या कितीही स्प्रे मारून व्यवस्थित होत नाही. याचं कारण असं की ज्या पद्धतीनं आपली कांद्याला लागलेली सड ही कंट्रोल व्हायला आपल्याला खूप जास्त खर्च करावा लागतो. त्याच्याही पेक्षा मोठी डोकेदुखी म्हणजे या कांद्या पिकातील पीळ रोग आहे. तर आता हा पीळ रोग जो आहे हा येण्याचे कारण, त्याच्यावर उपाय हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि उपायासाठी मी तुम्हाला जास्त डोस सांगत बसणार नाही. एकच प्रॉपर आपल्याला डोस करायचा आहे आणि तो जर तुम्ही हा पीळ रोग येण्यापूर्वी जर केला, म्हणजे तुम्हाला जर आता या प्लॉटमध्ये जर पाहिलं तर थोड्याफार ठिकाणीच फक्त हे प्रमाण दिसतंय. तर आता हे काय दिसतंय ते पण आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे पीळ रोग काय येतो, पीळ रोग आल्यानंतर आपल्याला काय करायचे किंवा येण्यापूर्वी आपल्याला काय करायचे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला हे नियोजन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या खर्चिक बाबी मी अजिबात सांगणार नाही. जे पण सांगणार ते अगदी टॉपचं सांगणार आणि एकाच डोस नंतर तुम्ही स्वतःहून सांगितलं पाहिजे की आमचा जो पीळ रोग आहे हा कंट्रोल झाला. तर सगळ्यात पहिलं आपण हे समजून घेऊ की पीळ रोग येण्याचे कारण नक्की आहेत काय. कारण जोपर्यंत तुम्हाला मूळ कारण कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रीटमेंट काय करावी हेच कळणार नाही. आणि तुम्ही जर दुकानदाराकडे गेले आणि तुम्ही जर सांगितलं की माझ्या कांद्यावर पीळ रोग पडलाय, तर मग तो टिल्ट, कुमानियल, रोको, अँट्राकॉल, एलियट, कॅब्रटॉप, नेटिओ यासारख्या फवारणी तुम्हाला देत राहणार, पण तुमचा कांदा जो आहे हा व्यवस्थित होणार नाही. तर चला अगोदर समजून घेऊ पीळ रोग काय येतो किंवा पीळ रोग येण्याचे कारण काय. तर सगळ्यात पहिला हा तुम्हाला कांदा दिसतोय, हा पीळ रोगामध्ये तुम्हाला काय कमी वाटतंय हे मला सांगा. म्हणजे ही पात जर पाहिली तर पातीवर बुरशी पडली, म्हणजे बुरशीचा अटॅक. तर हा बुरशीचा रोग अटॅक वरून होतो का? नाही, हा होतो मुळाच्या खालच्या बाजूने. पहिलं तर मुळातून वेगवेगळ्या प्रकारच्या लागणाऱ्या बुरशी, ज्या की कोणत्याही बुरशीनाशकाने सगळ्या कंट्रोल होत नाहीत. आणि तुम्हाला जर सगळ्या कंट्रोल करायचे असले तर तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकं द्यावी लागतील, तेव्हा कुठे हे कंट्रोल होतील. त्यानंतर दुसरं, ज्यावेळेस आपली कांदा लागवड होते त्यावेळेस तुमची रूट जी आहेत म्हणजे मुळं जी आहेत हे चॉकअप होतात का? चॉकअप होणं म्हणजे थोडक्यात ही मुळं जी आहेत ही अशी वाकडी होऊन दाबली जात आहेत का? कोरडी क्षेत्रामध्ये जर लागवड असेल तर हा प्रॉब्लेम येणार नाही. पण जर ओल्या क्षेत्रामध्ये जर लागवड होत असेल तर म्हणजे जे आपलं लेबर आहे त्यांच्याकडून काय होतं की ज्यावेळेस ते रोप दाबतात ते एकतर इथं दाबतात किंवा मग असं दाबून लावून देतात. यामुळं काय होतं की जर हे रूट जे आहे हा जर वाकडं झालं पूर्ण तरी सुद्धा हा पीळ रोग येऊ शकतो. किंवा आपल्या जमिनीमध्ये जर सिलिका कमी असेल, म्हणजे आपण जे सिलिकॉन देतो तर हे सिलिकॉन का देतो, तर जमिनीमधलं सिलिकाचं प्रमाण वाढावं याच्यासाठी. जमिनीमध्ये सिलिका जरी कमी असला तरी सुद्धा हे प्रमाण येऊ शकतं, परंतु ते सहसा एवढं येत नाही. आता जे मुख्य कारण आहे ते म्हणजे एकतर वातावरणातला बदल आणि वाढणारे नत्र. वाढणारे नत्र म्हणजे काय? आता समजा काही शेतकरी म्हणतील की आम्ही युरिया पण दिला नाही, मग कसं काय झालं? बुरशी पण नाहीये, असा कांदा पण नाहीये, एकदम हिरवागार कांदा आहे तरी सुद्धा असं होतंय. तर हे का? तर नत्र जे आहे फक्त जमिनीमध्येच नसतं, आपल्या वातावरणामध्ये सुद्धा नत्राचं प्रमाण असतं. त्यामुळं नायट्रोजन जो आहे हा इम्बॅलन्स होतो, त्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात वाढलं जातं, परिणामी कांदा पीळ रोग येतो. त्यानंतर त्याच्याही पलीकडचं कारण, कांद्यामध्ये वाढणारं जीएचं प्रमाण. जास्त पावसाच्या कालावधीमध्ये धुकं जर पडत असेल तरी सुद्धा हे प्रमाण वाढू शकतं. जीए किंवा आयए यांचं प्रमाण जर वाढलं तरी सुद्धा पीळ रोग हा जास्त प्रमाणात वाढतो. आता मुख्य कारण जर म्हटलं तर वाढतं नायट्रोजनचं प्रमाण, वाढतं जीएचं प्रमाण, बुरशीचं प्रमाण, हे 3 सगळ्यात मुख्य कारण आहेत जेणेकरून हा पीळ रोग येतो. आणि हे सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहेत. असं काही नाही की बाकीचे पण प्रॉब्लेम आहेत, बाकीचे प्रॉब्लेम आहेत पण ते एकदम मायनर आहेत. म्हणजे त्याच्यामुळं शक्यता जी आहे साधारणतः 10% परंतु वाढणारी बुरशी असेल किंवा नायट्रोजनचं प्रमाण असेल किंवा जीएचं प्रमाण असेल, हे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि ह्याच 3 कारणामुळं, मेजर कारणामुळं हा पीळ रोग सगळ्यात जास्त वाढतो. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की या पातीला बुरशी, वर तर बुरशी आहेच आहे, पण हा जो थर आहे हा सुद्धा बुरशीने लागलाय. हा जो आहे याला सुद्धा बुरशी लागलेली आहे. आता मी जसं की काल तुम्हाला रोपाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हा जो भाग आहे याला जर बुरशी असेल तर ती कंट्रोल होत नाही, आणि सेम तुम्हाला यामध्ये सुद्धा तेच पाहायला मिळेल. हे पहा, हा जो भाग आहे हा बुरशीने लादलेला आहे, म्हणजे याला बुरशी लागलेली आहे. आता बुरशी जी आहे ही न दिसणारी आहे, पण तुम्हाला त्याचं एक थर सांगू शकतो की बुरशीचं प्रमाण किती प्रमाणात लागलंय. आणि यामुळे काय होतं की पीळ रोग सारखा पडतोय, म्हणजे ट्विस्टर जो आहे हा ट्विस्टर त्याच्यामध्ये पडतोय. तर आता याला कंट्रोल कसं करायचं, तर लक्षात घ्या, तुम्ही पूर्ण प्लॉट पहा. पूर्ण प्लॉटमध्ये जर तुम्हाला एक अर्ध झाड किंवा एक अर्ध कांदा जो आहे
हा जर असा ट्विस्ट झालेला म्हणजे पीळ लागलेला जर दिसत असेल तर त्याच वेळी आपल्याला लगेच त्याचं नियंत्रण करण्यासाठी तयारी करायची. फार म्हणजे अर्धा प्लॉट बसल्यानंतर मग तुम्ही जागे होणार आणि मग तुम्ही ट्रीटमेंट देणार. तो तुम्ही 20-25 हजार रुपये जरी खर्च केले तरीसुद्धा तो प्लॉट रिकवर होऊ शकत नाही किंवा होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मी तर सांगतो की एवढे जास्त झाल्यानंतर तुम्ही प्रयत्नच करू नका. कारण प्लॉट जर 10% 10% तर नॉमिनल आहे, पण जर 20% 25% जर प्लॉट असा होत असेल तर त्याच्यामध्ये तुमचा खर्च एवढा जाणार आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट राहणार नाही. आणि आज मार्केटची स्थिती खूप भयानक आहे. तर याच्यासाठी आपल्याला जे द्यायचं आहे तर साधारणतः आपल्याला याच्यामध्ये फवारणी पण करायची आणि ड्रिंचिंग पण करायची. फवारणीसाठी फक्त 2 घटक लागणार आहेत आणि ड्रिंचिंगसाठी 3. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ट्रायकोडर्मा वर्डी किंवा ट्रायकोडर्मा हर्जारियम, सुडोमोनास फ्लुरोसन्स आणि मायकोरायझा. साधारणतः आपल्या याचं जे प्रमाण आहे, आता पिळ रोग असेल तर तुम्हाला क्वांटिटी थोडीशी जास्त घ्यायची. म्हणजे ट्रायकोडर्मा 500 ग्रॅम ज्याचा बॅक्टेरिया काउंट 10⁹ एवढा असला पाहिजे. किंवा डायरेक्टली सांगायचं म्हटलं तर आनंद ॲग्रो केअरचा बॅक्टेरिया किंवा प्रेरणा केमिकल्सचा बॅक्टेरिया किंवा SK बायोबीजचा तोही बॅक्टेरिया चांगला आहे. अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्यांचा बॅक्टेरिया चांगला आहे, तुम्ही तो वापरू शकता. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि मायकोरायझा. आता ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास जे आहे, जर कांदा पिळ रोगचं प्रमाण हे साधारणतः 5% किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असेल तर 500 ग्रॅम प्रति एकरसाठी वापरायचे. 500 म्हणजे 1 किलो. आणि याच्यामध्ये 100 ग्रॅम मायकोरायझा घ्यायचा आहे आणि यांचं ड्रिंचिंग करायचं आहे. ड्रिंचिंग करताना लक्षात असू द्या, वापसा कंडिशन असणं खूप गरजेचं आहे. जर ओलावा असेल चांगल्या प्रमाणात, आता समजा ही जी माती आहे ही आपण साधी अशी जरी घेतली आणि जर याचं ढेकळ तयार होतो म्हणजे याच्यामध्ये ओलावा चांगल्या प्रमाणात आहे, तर अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस धुक्याचं ओलं आपल्या जमिनीवर पडतं अशाच वेळेस आपल्याला स्प्रेमधून, दाट स्प्रेमधून हे द्यायचं आहे. यामुळे काय होईल की तुमचा स्प्रे पण होऊन जाईल आणि ड्रिंचिंग पण होऊन जाईल. आणि जर वापसा नसेल तर तुम्ही ड्रिंचिंग करायची. आणि ड्रिंचिंग केल्यानंतर आपल्याला स्प्रेसुद्धा घ्यायचा आहे. तर ड्रिंचिंग आणि स्प्रेमध्ये साधारणतः 4 ते 5 दिवसाचं अंतर ठेवा. यामुळं काय होईल की जे 4-5 दिवसाचं आपण अंतर ठेवणार आहोत त्यामध्ये खालची जी बुरशी आहे ही पूर्णपणे कंट्रोल होऊन जाईल आणि राहिलेली जी वरची बुरशी आहे तर ही स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा प्रॉपर रिकवर होईल. आणि साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये जो काही पिळ रोग आहे हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल. आणि हाच एक पर्याय मला सगळ्यात सर्वोत्तम वाटतो. साधारणतः 600-700 रुपयापर्यंत एक बॅक्टेरिया आपल्याला मिळतो, म्हणजे साधारणतः 1400 रुपये 2 बॅक्टेरिया मिळतात. आणि मायकोरायझा जो आहे साधारणतः 400 ते 450 रुपयापर्यंत वेगवेगळ्या ब्रँडनुसार मिळतो, म्हणजे त्याच्या IP काउंटवर. तर एक साधारणतः 2000 रुपयेपर्यंत मॅक्सिमम तुम्हाला या फवारणीचा आणि ड्रिंचिंगचा खर्च आहे. तर तो तुम्ही 100% करा आणि प्रॉपर ही डोस दिल्यानंतर तुम्हाला लगेच 10 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात याच्यावर कंट्रोल पाहायला मिळेल. आता फवारणी, रासायनिक फवारणी का सांगत नाहीये तर हे पण लक्षात घ्या. रासायनिक फवारणी पहिली गोष्ट महागडी आहे. आता कल्टर किंवा टिल्ट सारखे जर आपल्याला बुरशीनाशक वापरायचं म्हटलं किंवा प्रमोटर वापरायचं म्हटलं तर ते स्वस्त नाही आहेत. एक साधारणतः 1 एकर सारखा शेतकरी तो वापरू शकतो. परंतु ज्या शेतकऱ्यांचा कांदा 5 एकर आहे, 10 एकर आहे, त्या शेतकऱ्यांना ते न परवडणार आहे. आणि रासायनिकमध्ये एका डोसमध्ये किंवा 2 डोसमध्ये किंवा 3 डोसमध्ये हे लगेच कंट्रोल होणार नाही आहे. तुम्हाला याच्यावर फवारणीवर फवारणी, फवारणीवर फवारणी हे चालू ठेवावं लागेल. आणि मग हे जर चालू राहिलं तर मला 100% गॅरंटी आहे की तोपर्यंत तुमच्या सगळ्या फवारण्या होईपर्यंत तुमचा खर्च 20-25 हजार रुपये झालेला असेल, परंतु पिळ रोग मात्र कंट्रोल नसेल झालेला. त्याच्यासाठी तुम्हाला जर कंट्रोल करायचं असेल तर फक्त एकच टायमिंग तुम्हाला आहे. ज्यावेळेस तुम्हाला हे प्रमाण दिसतंय त्याच वेळेस तुम्हाला त्याच्यावर कंट्रोलसाठी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासचा वापर करायचा आहे. आणि ही जी समस्या आहे ही साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यामध्येच आपल्याला जाणवते. याच्यानंतरच्या कालावधीमध्ये हा रोग येत नाही, कारण वातावरण जे आहे साफ होतं आणि हवेमधला जो नायट्रोजन येतो किंवा जे वाढणारं प्रमाण जे आहे GS, तर हे प्रमाण त्या वातावरणामध्ये वाढत नाही. या वातावरणामध्ये म्हणजे हे जे वातावरण राहतं जास्त पावसाचं किंवा ओलावं धरून ठेवणारं, तर यांचं हे पोषक वातावरण त्यांच्यासाठी असतं, म्हणून हा रोग सगळ्यात जास्त कांदा पिकामध्ये येतो. तर मित्रांनो, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्यतो ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास यांच्याबद्दल चांगली माहिती घ्यायला शिका. आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती दिलेली आहे. कोणता बॅक्टेरिया काउंट वापरला पाहिजे, किती वापरला पाहिजे, त्याचं वापरण्याचं प्रमाण काय असतं आणि त्यांचं महत्त्व काय, हे मी तुम्हाला सगळं आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत. तुम्हाला जर हे समजून घ्यायचं असेल, तुम्हाला जर कमी खर्चामध्ये शेती करायची असेल तर तुम्ही निश्चित माझ्या सगळ्याच व्हिडिओचा वापर तुम्ही आपल्या शेती पिकामध्ये, कोणत्याही पिकामध्ये करू शकता आणि त्याच्यामध्ये 100% तुम्हाला सक्सेस येईल आणि कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही प्रॉपर कांद्याचं नियोजन करू शकता. धन्यवाद.